नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असताना सभागृहात एक वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडत असताना भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्या आकर्षक बॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या बॅगेमागील खास कारण काय आणि तिच्याबद्दलची उत्सुकता काय आहे, याविषयी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी चित्रा वाघ यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूयात. माझ्यासोबत चित्राताई वाघ आहेत. त्यांच्या आपण पाहू शकतो की बॅग आहे. ही बॅग जी आहे प्लास्टिकची बॅग नाही, ज्यूटची बॅग आहे. कुठेतरी एन्व्हायरमेंटचा पण इथे ताईंनी लक्ष. ताई काय सांगाल वुमन एम्पॉवरमेंट? हो, महिलांचं सक्षमीकरण, सशक्तीकरण ज्यासाठी दोन नेते सतत झटतायत, ज्यांनी विविध संधी महिलांना उपलब्ध करून दिल्या, ते देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि यांच्या नेतृत्वामध्ये आज विविध संधी महिलांना त्या ठिकाणी आहेत. आज बजेट सादर होतोय आणि त्यामुळे आमच्याही अपेक्षा आहेत. संपूर्ण राज्यातल्या स्वप्नपूर्तीचा हा बजेट असेल असं वाटतंय आणि त्यामुळे आम्ही वाट बघतोय 2 वाजता की लाडक्या बहिणींना काय मिळतंय. काय सांगाल? आज अजितदादा नाही आहे, त्यांच्या दादा नाहीयेत, आम्ही त्यांना मिस नक्की करतोय, परंतु त्यांच्या स्वप्नातला त्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्या महाराष्ट्राचा बजेट सन्माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी मांडतील. काही दिवसातच वुमन्स डे आहे. काय सांगाल तुम्ही महिलांसाठी? जागतिक महिला दिन आहे, त्याच्या शुभेच्छा तर आहेतच, परंतु आजही आमच्यावरती प्रचंड गडांतर आहेत. त्याच्यासाठी लढण्याची गरज आहे. आता मा जिजाऊ, सावित्रीमाई, रमाई, भीमाई, झाशीची राणी या सगळ्यांचा अंश आम्ही आहोत आणि त्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन लढत असतो. परंतु ज्या वेळेला आम्ही अशा आमच्या लढवय्या नेत्यांचं आचरण करायला जातो तेव्हा मात्र आजही समाजाचा दृष्टिकोन बदललेला दिसत नाही. महिलांवरती टीका केली जाते. हे कुठेतरी थांबायला हवं आणि हे आम्हीच थांबवू, सगळेजण एकत्रित येऊन, हाही मला विश्वास आहे. चित्राताई वाघ, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.